नमस्कार मंडळी, मी फिटनेस कोच वैशाली आपलं फिटनेस आणि वेलनेस चॅनलमध्ये आपलं स्वागत करते। या चॅनलच्या माध्यमातून आपण खूप छान छान वेट लॉसच्या रेसिपीज बरोबरीने व्यायाम आणि आरोग्यपूर्ण जीवनशैलीची माहिती घेणार आहोत। आरोग्यपूर्ण जीवनशैली म्हणजे काय? संतुलित आहार। संतुलित आहारामध्ये जे महत्त्वाचे घटक येतात ते म्हणजे प्रथिने, कर्बोदके, फॅट्स, फायबर्स आणि व्हिटॅमिन मिनरल्स या सगळ्याचा समावेश असतो। बरोबरीने नियमित व्यायाम, मानसिक आरोग्य, त्याचबरोबरीने स्ट्रेस फ्री लाईफ, आपल्याला स्ट्रेस मॅनेजमेंटही शिकायचे असते। आणि दुसरी गोष्ट म्हणजे पॉझिटिव्ह अप्रोच। या सगळ्या गोष्टीचं ज्यावेळी खूप छान कॉम्बिनेशन होतं त्यावेळी तुम्हाला खूप छान रिझल्ट मिळायला सुरुवात होते। पण यासाठी सगळ्यात महत्त्वाची जी गरज असते ते आपल्याला एका अनुभवी कोचची। तर आपल्याला हा अनुभवी कोच आपल्याला मदत करत असतो आपला खूप छान रिझल्ट मिळवून देण्यासाठी। तर आजची मी जी रेसिपी तुमच्याशी शेअर करणार आहे यामध्ये फक्त 420 ते 440 कॅलरीज आहेत आणि 20 ग्रॅम प्रोटीन आहे। नॉर्मली काय होतं की माझ्याकडे ज्यावेळी नवीन क्लायंट येतात त्यावेळी त्यांचा सगळ्यात मनात एक मोठा प्रश्न असतो की आता आम्हाला वजन कमी करायचं म्हणजे तुम्ही आम्हाला एकतर कमी कमी खायला सांगणार किंवा बेचव खायला सांगणार, कुठेतरी आमची उपासमार होणार। तर असं नाही आहे, आपल्याला कमी खायचं नाही आहे तर आपल्याला योग्य खायचं आहे। आणि योग्य खायचं असेल तर थोडंसं आपल्याला मार्गदर्शन घेऊन आपल्या आहारामध्ये, आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करायचे। अशीच एक छानशी आपली आजची रेसिपी आहे जी खूप छान चविष्ट आहे, चटपटीत आहे। तुम्ही खूप छान एन्जॉय कराल। तर आपण आपल्या रेसिपीकडे जाऊया। आजची आपली हेल्दी रेसिपी जी आहे ती घावण आणि चटणी अशी आहे। तर त्यासाठी चटणी कशी करायची बघूया। 4 टोमॅटो घेतलेत, अर्धी वाटी ओला नारळ, 1 कांदा, 4-5 मिरच्या तुमच्या तुम्हाला जशी तिखट हवी असेल त्याप्रमाणे घ्या। लसणाच्या 4-5 पाकळ्या घेतल्यात, कढीपत्ता घेतला आहे। हे सगळे मी तव्यामध्ये परतून घेतलं आहे। टोमॅटो मात्र मायक्रोवेव्हला वाफवून घेतला आहे। हे सगळं थंड करायचं आहे आणि त्यानंतर मात्र मिक्सरला बारीक करायचं आहे। बारीक करताना चवीप्रमाणे मीठ घाला। अशी छान चटणी तयार होते। त्याला वरून मोहरी, जिरे, हिंग, कढीपत्ता आणि थोडंसं लसूण घालून छानपैकी चटणी बनवली आहे। आता आपल्याला घावणाला काय लागणार आहेत, मी 3 वेगवेगळ्या डाळी घेतलेल्या आहेत। चणा डाळ, मूग डाळ आणि उडीद डाळ समसम प्रमाणात घेतलेलं आहे। बरोबरीने 1 मिलेट घातलेलं आहे। ते कुठलं मिलेट वापरलेलं आहे तुम्ही गेस करू शकता। चमचाभर मेथी दाणे घातलेले आहेत आणि हे सगळं मी 4-5 तास भिजत ठेवलेलं आहे। भिजवल्यानंतर छान त्याची पेस्ट बनवायची। अगदी खूप बारीक पेस्ट बनवायची गरज नाही, थोडंसं दरदरीत ठेवायचं, ज्याच्यामुळे मध्ये मध्ये थोड्याशा डाळी राहतात आणि त्या घावणामध्ये खाताना चवीला मात्र खूप छान लागतात। तर अशा प्रकारे थोडंसं जाडसरच वाटून घेतलेलं आहे। नॉनस्टिक किंवा बिडाच्या तव्यावर थोडंसं साजूक तुपाचा वापर करून आपण हे घावणं बनवून घेणार आहोत। अशा प्रकारे घावणं तयार झाली। याच्यामध्ये कॉम्प्लेक्स कार्ब्स, प्रोटीन, हेल्दी फॅट्स, फायबर असा समावेश असलेली आपली हेल्दी रेसिपी तयार झाली। घावणांवर अशा प्रकारे गाजर घातलेलं आहे त्याच्यामध्ये, त्यामुळे व्हिटॅमिन्स आणि फायबर ॲड झालेलं आहे। सलाड घेतलेला आहे बरोबर काकडी टोमॅटोच्या स्वरूपात, दही घेतलेलं आहे। अशी आपली हेल्दी रेसिपी तयार झाली। घावणं मीडियम साईजची बनवा। साधारण आपली 1 वीत किंवा त्यापेक्षा थोडीशी कमी अशी बनवायची आहेत। आणि रेसिपीमध्ये कुठलं मिलेट वापरलं आहे नक्की ओळखा आणि कमेंट करा। आता दाखवलेली रेसिपी तुम्ही नक्की करून बघा। खूप चविष्ट आहे, चटपटीत आहे आणि प्लेटमध्ये जेवढं प्रमाण दाखवलं आहे तेवढ्या प्रमाणात खाल तर तुमच्या पोटामध्ये फक्त 420 ते 440 म्हणजे थोडाफार साईजमध्ये फरक असू शकतो, थोडाफार इन्ग्रेडियंट इकडे तिकडे असू शकतो। तर म्हणून 420 ते 440, 450 पण कॅलरीज जातील। जेवढं दाखवलं तेवढ्याच प्रमाणात घ्याल तर तुम्हाला वेट लॉसला खूप छान मदत होणार आहे। आय होप तुम्हाला रेसिपी आवडली असेल। तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि असंच भरभरून प्रेम करत राहा। थँक्यू सो मच।